हे ऑल वेलकम टू बीबॅम्सहॉलिक. आज आपण पंचमहाभूत टॉपिक बघणार आहोत. सर्वांची सुरुवात झाली भूत या शब्दाने. भू सत्तायाम या धातूला त प्रत्यय लागून भूत शब्द बनलेला आहे, ज्याचा अर्थ ज्याची सत्ता आहे किंवा ज्याचे अस्तित्व आहे, जो विद्यमान आहे असं होत असतो. भूत हे कुणापासूनही निर्माण न होता हे दुसऱ्यांना निर्माण करतात, परंतु महाभूतांचे हे उपादान कारण आहेत, म्हणजे ते कुठूनही उत्पन्न न होतात ते दुसऱ्यांना उत्पन्न करतात. ते दुसरे म्हणजे महाभूत. पंचभूतापासून महाभूत उत्पन्न होतात आणि म्हणून महाभूताला कार्यद्रव्य म्हटले जाते, कारण त्यांची उत्पत्ती भूतापासून झालेली आहे. पंचभूत हे स्वयं कुणापासूनही उत्पन्न होत नाही, त्यामुळे ते नित्य आहेत. नित्य असे द्रव्य असतात ज्यांच्या उत्पत्ती आणि विनाशाला कुणीही कारण नसते. त्यानंतर चरकांनी भूतांना ससूक्ष्म आणि इंद्रियातीत म्हटलेले आहे. पंचभूत कारण द्रव्य आहे, नित्य, अतिसूक्ष्म आणि इंद्रियातीत आहे. त्यानंतर महांती भूत आणि महाभूतानी. महान भूताला महाभूत म्हणतात. महत हा विशेषण लागतो, त्यामुळे महाभूत शब्द तयार होत असतो. संसाराच्या सर्व चराचर वस्तूला जो व्यापतो, ज्याची सत्ता सगळ्या वस्तूंमध्ये अस्तित्वात असते, त्याला महाभूत म्हटले जाते. ज्यांचे विशेष गुण बाह्य ज्ञानेंद्रियाला अनुभवता येते त्याला भूत म्हटले जाते. भूताची विशेषता सांगितलेली आहे. त्यानंतर पंचमहाभूताचे नैसर्गिक स्वाभाविक विशेष गुण. आता आपल्याला पंचमहाभूत जे मिळालेले आहेत, पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश, ह्यांचे 5 विशेष गुण असतात. पृथ्वीचं गंधगुण असतो, जलाचा रसगुण असतो, तेजाचा रूपगुण असतो, वायूचा स्पर्शगुण असतो आणि आकाशाचा शब्दगुण असतो. त्यानंतर आपण पंचमहाभूतांची उत्पत्ती बघणार आहोत. सर्वात प्रथम सांख्य दर्शनानुसार सांख्यदर्शनकारांनी सांगितलेले आहे की प्रकृती हा जो अव्यक्त तत्व असतो, त्याचा जेव्हा पुरुष तत्वाशी संयोग होतो तेव्हा महत म्हणजेच महान आणि त्यानंतर अहंकार बनते. अहंकाराचे परत 3 प्रकार पडतात: राजसिक, तामसिक आणि सात्विक. तामसिक अहंकारापासून राजसिक अहंकाराच्या सहाय्याने तन्मात्रा बनत असते. तन्मात्रा हे सूक्ष्म स्वरूपाची असते आणि त्या तन्मात्रेपासून महाभूत बनत असतात. तन्मात्रा ही सूक्ष्म स्वरूपाची असते आणि पंचमहाभूत हे स्थूल स्वरूपाचे असते आणि ह्यांच्यामुळे सेंद्रिय निरेंद्रिय सृष्टीची उत्पत्ती होते. त्यानंतर योगदर्शनकारांनी सुद्धा सांख्याप्रमाणे पंचमहाभूतांची उत्पत्ती सांगितली आहे, फक्त त्यांनी असं म्हटलं आहे की यासाठी ईश्वराची प्रेरणेची गरज आहे. वैशेषिक दर्शनानुसार सृष्टी उत्पत्ती परमाणुवादामुळे झालेली आहे, म्हणजे 4ही महाभूतांच्या उत्पत्तीसाठी परमाणु कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पृथ्वी परमाणूपासून पृथ्वी आणि त्याच प्रकारे इतर त्यांच्या परमाणूंपासून बाकीचे महाभूत तयार झालेले आहे. फक्त आकाश या महाभूताला अमूर्त म्हटलेले आहे, कारण की ते परमाणू स्वरूप नाही आहे. त्यांची उत्पत्ती आणि विनाशाला कारण नसल्यामुळे ते नित्य, विभू, सर्वव्यापी म्हटलेले आहे. त्यानंतर न्यायदर्शनकारांनी सांगितलं आहे वैशेषिकाप्रमाणेच महाभूतांची उत्पत्ती आणि वेदांत म्हणजे उत्तर मीमांसा दर्शनानुसार महाभूत जे आहे ते पंचीकरण प्रक्रियेने तयार झालेले आहेत. जो महाभूत उत्पन्न होतो त्या महाभूताचा सूक्ष्मभूत म्हणजेच तन्मात्रा अर्धा भाग असते आणि इतर जे 4 महाभूत आहेत त्यांची तन्मात्रा 1/8 भाग असते. या प्रक्रियेला पंचीकरण प्रक्रिया म्हटले जाते. चार्वाकांनी स्वभाववाद सिद्धांतानुसार पंचमहाभूतांची उत्पत्ती सांगितलेली आहे. उपनिषद मतानुसार एका द्रव्यापासून इतर द्रव्य म्हणजे आकाश द्रव्यापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वीची उत्पत्ती सांगितलेली आहे. आयुर्वेदांचं मत सुद्धा वेदांत दर्शनाप्रमाणेच आहे की पंचीकरण प्रक्रियेने म्हणजे जो महाभूत बनत आहे त्या महाभूताचं तन्मात्राचा अर्धा भाग आणि इतर तन्मात्रेचा 1/8 भाग. त्यानंतर व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत. आयुर्वेदाने पंचमहाभूतांची उत्पत्ती 5ही महाभूतापासून म्हणजे 5ही तन्मात्रेपासून सांगितलेली आहे. जो महाभूत बनायचा असतो त्याच्या तन्मात्रेचा अर्धा भाग आणि इतरांचा 1/8 भाग मिळून महाभूत उत्पन्न होतो, जे आपण पंचीकरण प्रक्रियेत बघितलं. व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत म्हणजे पण हेच की त्या पर्टिक्युलर महाभूताचा तन्मात्रेचा आधिक्य असतो आणि इतरांचा 1/8 भाग असतो. महाभूतांचा परस्परानुप्रवेश म्हणजे अन्योन्यानुप्रवेश, भूतांतर प्रवेशकृत गुण. आपण आता जसं बघितलं उपनिषद मताद्वारे की एका महाभूतापासून दुसऱ्या महाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे, परंतु आयुर्वेदामध्ये 5ही महाभूतांपासून उत्पत्ती सांगितलेली आहे तन्मात्रेपासून. चरक संहितेतील शारीरस्थान अध्याय 1 मध्येच आणि सुश्रुताच्या
वरच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आकाशापासून पृथ्वीपर्यंतचे जे द्रव्य आहेत ते एक एक करून गुण वाढत असते आणि अशा प्रकारे पृथ्वीपर्यंत ते बनत असते. म्हणजे आकाशमध्ये केवळ एक शब्द गुण असतो. त्यानंतर जेव्हा वायू महाभूत बनतो तेव्हा तिथं त्याचा स्वतःचा स्पर्शगुण तर असतोच, त्यासोबतच आकाशाचा शब्दगुणसुद्धा येतो. त्याचप्रमाणे जेव्हा तेज महाभूत बनत असते तेव्हा त्याचा विशेष गुण रूप येत असतो, पण त्यासोबत वरील आकाश आणि वायूचे शब्दस्पर्श हे गुणसुद्धा येतात. त्याचप्रमाणे जल आणि पृथ्वीमध्ये पण होते. पृथ्वीमध्ये तर सर्व महाभूतांचे विशेष गुण येत असतात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. प्रथम भूतात 1, दुसऱ्या 2, तिसऱ्या 3 असे पाचव्यात 5 गुण वर्तमान राहतात. एका महाभूतातून दुसऱ्या महाभूताची उत्पत्ती होत असताना पूर्वीच्या महाभूतातले गुण उत्तरोत्तर महाभूतांमध्ये प्रवेश करत असते. ह्यालाच म्हणतात भूतांतर प्रवेशकृत गुण आणि यालाच अनुप्रवेश सुद्धा म्हणतात. त्यानंतर पंचमहाभूतातील सत्वादी गुण म्हणजे जे त्रिगुण आहे त्यांचा आणि महाभूतांचा काय संबंध आहे ते आपण बघणार आहोत. तत्र सत्व बहुलम आकाशम, रजो बहुलो वायुः, सत्व रजो बहुलो अग्निः, सत्व तमो बहुलो आपः, तम बहुला पृथ्वीती. म्हणजे आकाश महाभूत जे आहे त्यामध्ये सत्वगुण प्राधान्य आहे, वायू महाभूत जे आहे त्यामध्ये रजगुण प्राधान्य आहे, अग्नि महाभूत जे आहे त्यामध्ये सत्व आणि रज दोन्ही प्रधान आहे, आप महाभूत जे आहे त्यामध्ये सत्व आणि तमगुण प्रधान आहे आणि पृथ्वी महाभूतामध्ये केवळ तमगुण प्रधान आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इंद्रियतुल्य योनित्व. इंद्रियतुल्य योनित्व म्हणजे काय की ज्या आपल्याला माहिती आहे की कुठलाही महाभूत हे 5ही तन्मात्रेपासून मिळून बनत असतो, पण त्या महाभूताचा जो विशेष गुण असतो तो स्पेसिफिकली पर्टिक्युलर इंद्रियालाच माहिती पडतो. म्हणजे काय, ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग असतो तो त्या तन्मात्रेचा गुण असतो आणि त्या महाभूताचा विशेष गुण असतो. महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाला समजतो. यालाच इंद्रियतुल्य योनित्व म्हणतात. जसं महाभूत आपल्याला दिलेले आहेत, त्यानंतर त्यांचे तन्मात्रा दिलेले आहेत, ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, ते ज्ञानेंद्रिय कुठल्या अधिष्ठानात आहे ते दिलेले आहेत आणि तो गुण कुठला जाणला जातो ते सुद्धा दिलेले आहेत. जसं की पृथ्वी महाभूतासाठी तन्मात्रा असते गंध, ज्ञानेंद्रिय घ्राणेंद्रिय असतो जे नासामध्ये स्थित असते आणि त्याला गंधगुण ग्राह्य होतो. त्याचप्रकारे आप महाभूतासाठी रसगुण असतो, रसनेंद्रियाद्वारे तो ग्राह्य केला जातो आणि हे रसनेंद्रिय जिव्हामध्ये प्रेझेंट असतात. तेज महाभूत असतो, त्याचा तन्मात्रा रूप असते. चक्षुरेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय असून नेत्रामध्ये स्थित असतात. वायू स्पर्शगुण विशेष गुण आहे, तेच तन्मात्राचं गुण आहे. स्पर्शनेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय असून त्वक म्हणजे त्वचेत प्रेझेंट असतात. त्यानंतर आकाश शब्दगुण असतो, श्रोतेंद्रियाद्वारे ग्राह्य असतो आणि कर्णामध्ये प्रेझेंट असतो. तर हे झाले इंद्रियतुल्य योनित्व. त्यानंतर पंचमहाभूतांचे भौतिक गुण म्हणजे असाधारण लक्षण. तर पंचमहाभूतांचे चरकांनी, भावप्रकाशांनी आणि नैसर्गिक गुण म्हणजे वैशेषिकांनी असे त्यांचे गुण सांगितलेले आहेत. पृथ्वीचा खरत्व गुण असतो चरकांच्या मते, भावप्रकाशांद्वारे गुरु असतो, त्यानंतर नैसर्गिक किंवा विशेष गंधगुण असतो. आपचा द्रवत्व हा चरकांच्या मते गुण असतो, स्निग्ध गुण असतो भावप्रकाशांच्या मते आणि विशेष गुण रस असतो. तेजाचा उष्णत्व, तीक्ष्ण आणि रूप, त्यानंतर वायू चलत्व, वृक्ष स्पर्श, आकाश अप्रतिघातत्व, लघु शब्द. त्यानंतर पंचमहाभूतांचे आयुर्वेदिक उपयोगिता आणि प्रयोगिता, त्याचे महत्त्व काय आहे आणि ते कशा प्रकारे उपयोगात केले जाईल हे इथं दिलेलं आहे. ज्या द्रव्यांच्या सहाय्याने आपण चिकित्सा करतो ते सगळे पांचभौतिक द्रव्य असतात. इनफॅक्ट ज्यावर म्हणजे ज्या पुरुषावर ज्या स्थानावर चिकित्सा केली जाते ते सुद्धा पांचभौतिक असते. द्रव्यांचे पांचभौतिकत्व. शरीरातील पांचभौतिक द्रव्यांच्या पोषणासाठी सुद्धा पांचभौतिक आहाराची गरज असते. पांचभौतिक आहार व औषधी द्वारा पुन्हा प्राकृत करू शकतो जर कुठली विकृती निर्माण झाली आहे तर. आत्मा, मन, काल, दिशा ह्यासारखी अपांचभौतिक असणारी द्रव्ये सुद्धा चिकित्सा म्हणून वापरली जातात. त्यानंतर गर्भविकास व पंचमहाभूत. जेव्हा गर्भाचे पोषण आणि विकासाचा विचार केला जातो त्यावेळी पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ह्यावरच त्या गर्भाची पोषण
पचन क्लेदन संघात विवर्धन अवलंबून असते. त्यानंतर गर्भाचे वर्णसुद्धा त्या महाभूताधिक्यावर प्रेझेंट असते. जर पृथ्वी महाभूताधिक्य असेल तर कृष्णावर्ण होईल गर्भाचं. आप महाभूताधिक्य असेल तर गौरवर्ण होईल. पृथ्वी आणि आकाश महाभूताधिक्य असेल तर कृष्ण श्यामवर्ण होईल. आणि जल आकाश महाभूताधिक्य असेल तर गौरश्यामवर्ण प्राप्त होईल. त्यानंतर शरीरस्थ अवयव आणि पंचमहाभूत. शरीरामध्ये आपले जेवढे काही अवयव प्रेझेंट आहेत ते सगळे पृथ्वी महाभूताधिक्य आहेत, म्हणजे पार्थिवादी भावांच्या रूपात प्रेझेंट आहे. त्यानंतर त्रिदोष आणि पंचमहाभूत. 3 दोष प्रेझेंट आहे शरीरामध्ये, वात, पित्त आणि कफ. वात दोषामध्ये वायू आणि आकाश महाभूताधिक्य असते. पित्तामध्ये तेज महाभूताधिक्य असते आणि कफ दोषामध्ये पृथ्वी जल महाभूताधिक्य असते. त्यानंतर पुरुष आणि पंचमहाभूत. आपल्याला माहिती आहे की पुरुषाला षडधात्वात्मक म्हटलेले आहे, म्हणजेच काय, त्यामध्ये 5 महाभूत असतात आणि सोबत चेतनेचे अधिष्ठान असते. त्यानंतर देह प्रकृती व पंचमहाभूत. सुश्रुताने मनुष्याची प्रकृती ही सुद्धा भौतिक मानलेली आहे. षडरस व पंचमहाभूत. षडरसाला जल व पृथ्वी महाभूताची योनी म्हटलेलं आहे, कारण पृथ्वी आणि जल यामधून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि अग्नीच्या संयोगाने आम्लरस बनतो. जल आणि अग्नीच्या संयोगाने लवण रस बनतो. वायू आणि आकाशाच्या संयोगाने तिक्त रस बनतो. वायू आणि अग्नीच्या संयोगाने कटू रस बनतो. पृथ्वी आणि वायूच्या संयोगाने कषाय रस बनतो. तर आता याला लक्षात कसं ठेवायचं. सो आपल्याकडे जे हातावर 5 बोटे आहे, राईट हँडवर स्पेसिफिकली राईट हँडच घ्यायचे आहे. त्यामध्ये हे झालं पृथ्वी, अंगठ्याला पृथ्वी म्हणणार. त्यानंतर तर्जनीला जल म्हणणार, पृथ्वी जल. मधातल्या बोटाला तेज, मग वायू, मग आकाश. तर पृथ्वी जल तेज वायू आकाश. पृथ्वी आणि जलाच्या संयोगाने मधुर रस, पृथ्वी आणि अग्नीच्या संयोगाने अम्ल रस. त्यानंतर जल आणि अग्नीच्या संयोगाने लवण रस बनतो. वायू आणि आकाशाच्या संयोगाने तिक्त रस बनतो. वायू आणि अग्नीच्या संयोगाने कटुरस बनतो. तर हे असं लक्षात ठेवलं जाईल: मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. त्यानंतर भूताग्नी आणि पंचमहाभूत. पंचभौतिक आहाराच्या जाठर अग्नीद्वारे त्यावर क्रिया होऊन, परिपाक होऊन पचन होत असते. म्हणजे आपलं शरीर पंचमहाभूतात्मक आहे, तर त्याच्यासाठी द्रव्यसुद्धा किंवा आहारसुद्धा पंचभौतिक लागेल आणि ते पचन करायसाठी सुद्धा पंचभौतिक अग्नी प्रेझेंट असते. पंचभूताग्नी. त्यानंतर छाया व पंचमहाभूत. आकाशादी पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या लक्षणांनी नाभसी, वायवी, आग्नेयी, अंभासी आणि पार्थिवी छाया असे प्रकार घडतात. त्यानंतर ज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियामध्ये एक स्पेशल असं त्याचं विशेष पंचमहाभूत प्रेझेंट असते. जसं घ्राणेंद्रियामध्ये पृथ्वी महाभूत, त्यानंतर रसनेंद्रियामध्ये जल महाभूत, स्पर्शनेंद्रियामध्ये वायू महाभूत. अशा प्रकारे सगळे महाभूत तिथं प्रेझेंट असतात. त्यानंतर पंचभौतिकांचे द्रव्य, गुण, कर्म ह्यांचा टेबल दिलेला आहे, तो एकदा वाचून घ्यायचा आहे आणि त्याचे कर्म कसे आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. की जर द्रव्य पार्थिव असेल तर त्यामध्ये गुरु, खर, कठीण, मंद, स्थिर असे गुण लक्षात येतील आणि त्यांचं कार्य उपचय, संघात, गौरव, स्थैर्य असं सगळं करणं होईल. सो आपण पंचमहाभूत बघितलेलं आहे. त्यानंतर आपण पृथ्वी महाभूत बघणार आहोत. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.